भगवान परशुराम हे भारतीय संस्कृती आणि पुराणांमधील अत्यंत आदरणीय आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व आहेत. त्यांना भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानले जाते. परशु म्हणजे कुऱ्हाड आणि राम हे त्यांचे नाव. म्हणजेच ज्यांच्या हातात कुऱ्हाड आहे ते परशुराम. त्यांच्या जीवनाविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. परशुराम हे जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांचे पुत्र होते. ते भृगु ऋषींच्या कुळातील असल्यानं त्यांना भार्गव असंही म्हणतात. नाव जन्मतः त्यांचे नाव राम असे होते, परंतु भगवान शिवांनी प्रसन्न होऊन त्यांना परशु हे शस्त्र दिले होते. त्यानंतर ते परशुराम या नावानं ओळखले जाऊ लागले. परशुराम हे अत्यंत पराक्रमी आणि शिस्तप्रिय मानले जातात. त्यांचे प्रमुख शस्त्र परशु हे आहे. पुराणांनुसार त्यांनी पृथ्वीवरील अन्यायी आणि अहंकारी राजांचा विनाश करून धर्माची पुनर्स्थापना केली होती असे वर्णन आढळते. कोकण प्रांताच्या निर्मितीमागे परशुरामांची एक प्रसिद्ध कथा आहे. असे मानले जाते की त्यांनी समुद्रात आपली कुऱ्हाड भिरकावली आणि समुद्राला मागे हटायला भाग पाडले. यातून जो भूप्रदेश निर्माण झाला त्याला सप्त कोकण असे म्हणतात. त्यामुळेच कोकणात अनेक ठिकाणी भगवान परशुरामांची मंदिरे आढळतात. परशुराम केवळ योद्धा नव्हते, तर ते एक थोर शिक्षकही होते. त्यांनी महाभारतातील अनेक महान योद्ध्यांना शस्त्रविद्येचे ज्ञान दिले होते. भीष्म पितामह परशुरामांचे शिष्य होते आणि त्यांनी त्यांच्याकडून युद्धकलेत निपुणता मिळवली होती. कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांनीही परशुरामांकडूनच धनुर्विद्या आणि शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले होते. कर्णानं परशुरामांकडे स्वतःला ब्राह्मण असल्याचे भासवून शस्त्रविद्या शिकली होती, असे पुराणांत उल्लेख आढळतात. हिंदू मान्यतेनुसार परशुराम हे सप्त चिरंजीवीपैकी एक आहेत. असे मानले जाते की ते आजही पृथ्वीवर जिवंत आहेत आणि त्यांनी आपली साधना व तपश्चर्या सुरू ठेवली आहे. कल्पांतापर्यंत ते या पृथ्वीवर उपस्थित राहतील अशी श्रद्धा आहे. परशुराम हे अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रतीक मानले जातात. संयमित शक्ती त्यांना अत्यंत क्रोधित मानले जात असले तरी त्यांचा क्रोध हा केवळ अधर्माचा नाश करण्यासाठी आणि न्यायाच्या स्थापनेसाठी होता. संस्कारांचे प्रतीक ते तपस्या, ज्ञान आणि शस्त्रविद्या या तिन्ही गोष्टींचा मेळ असणारे व्यक्तिमत्व होते. आजही भारताच्या अनेक भागात, विशेषतः कोकण आणि केरळमध्ये भगवान परशुरामांची मोठ्या श्रद्धेनं पूजा केली जाते. त्यांचे जीवन हे शक्ती, त्याग आणि ज्ञानाच्या समन्वयाचे उत्तम उदाहरण मानले जाते.